मराठा आरक्षणासंदर्भातल्या जी.आर विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संघर्ष यात्रा 2.0 ची घोषणा केलेली आहे। या यात्रेसाठी हाके बारामतीला रवाना झालेत। आता संघर्ष अटळ आहे, कुणी काहीही म्हणो आपल्याला लढावंच लागेल असं आवाहन त्यांनी आपल्या समाज बांधवांना केले। ओबीसी आरक्षण बचावासाठी बारामतीमध्ये आज महा एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याआधी भव्य मोर्चाचं आयोजन सुद्धा केलेलं आहे। या मोर्चासाठी हाके रवाना झाले। बारामतीच्या शारदा प्रांगणामधून या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर हा संपूर्ण मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला केलं। आता पहिल्यांदा डेरेला जातोय, आम्ही आवाज उठवतोय आणि हा आवाज ज्या पवार फॅमिलीनी ज्या मनोज जरांगे नावाच्या माणसाला रसद पुरवली, मोठा बनवला, त्याचं आंदोलन प्रोटेक्ट केलं, आंदोलन वाढवलं, मुंबईमध्ये गेल्यानंतर उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे जाऊन त्यांना भेटल्या। या बारामतीकरांना मी प्रश्न विचारायला जातोय की आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहिलोय आणि तुम्ही मात्र जरांगेंच्या माध्यमातून तुम्हाला बोलता येत नाही म्हणून जरांगे नावाचा पपेट पुढे केलाय आणि त्या जरांगेच्या तोंडून ओबीसींचं हे आरक्षण तुम्ही संपवून टाकलंय। त्याला जसे सत्ताधारी जबाबदार आहेत तसेच पवार फॅमिली सुद्धा जबाबदार आहेत। माननीय देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला ऊन बसणारे डेप्युटी सीएम असणारे अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढेच शरदचंद्रजी पवार जबाबदार आहेत, तेवढ्याच सुप्रिया सुळे जबाबदार आहेत।